एका छोट्या गावात अमोल नावाचा एक तरुण राहत होता. अमोल खूप हुशार होता, पण त्याला एकच सवय होती, सगळं उद्यावर ढकलायची. आई म्हणायची, अमोल वेळ वाया घालवू नकोस. पण अमोल हसून उत्तर द्यायचा, आई वेळ खूप आहे, नंतर करीन. अमोलला मोठं काहीतरी करायचं होतं, पण आज करायचं टाळून तो नेहमी उद्यावर सोडायचा. एक दिवस गावात एक वृद्ध घड्याळकार आला. त्याचं घड्याळ नेहमी अचूक वेळ दाखवायचं. अमोल उत्सुकतेने विचारतो, काका तुमचं घड्याळ कधी चुकत कसं नाही? घड्याळकार शांतपणे म्हणाला, कारण ते वेळेचा आदर करतं. अमोल हसला, वेळेचा आदर? वेळ तर आपल्यासाठी असते ना. तेव्हा काकांनी एक जुनी गोष्ट सांगितली. एक माणूस होता जो रोज म्हणायचा, आज नाही, उद्या नक्की. पण उद्या कधीच आलंच नाही. त्या रात्री अमोलला एक विचित्र स्वप्न पडलं. तो पाहतो, तोच वृद्ध घड्याळकार समोर उभा आहे आणि त्याच्या हातात एक तुटत घड्याळ. काका म्हणतात, हे तुझं आयुष्य आहे. प्रत्येक सेकंद वाया घातलास, म्हणून हे तुटलं. अमोल घाबरतो. मला अजून एक संधी द्या, काका म्हणतात. संधी रोज मिळते, फक्त ती ओळखता यायला हवी. अचानक अमोल जागा होतो. घड्याळाकडे पाहतो, सकाळचे 5 वाजलेले. पहिल्यांदाच तो म्हणतो, आज नाही, आत्ताच. त्या दिवसापासून अमोल बदलतो. तो अभ्यास करतो, कामात मेहनत घेतो, वेळेचा आदर करतो. काही वर्षांनी तोच अमोल आज यशस्वी झाला होता. आई अभिमानाने म्हणते, बघ वेळेचा उपयोग केलास म्हणून. अमोल हसून उत्तर देतो, आई वेळ वाचवली नाही, वेळेला किंमत दिली. वेळ आपल्यासाठी थांबत नाही, पण आपण वेळेला समजून घेतलं तर आयुष्य नक्की बदलतं.